नमस्कार. आकाश आणि नम्रतामध्ये खूपच भांडण झालेलं असतं. सुप्रियाला खूपच काळजी वाटत असते. ती ईश्वरीला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार तिच्या कानावर घालते. तेव्हा ईश्वरी बोलते, आई आई मला माफ कर, पण एक गोष्ट मात्र समजून घे. त्या शुभम मध्ये ना मला काहीतरी खोटच दिसतो. खरं सांगायचं तर तो शुभम दिसतो तसा नाही आहे. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, इशू इशू अगं बाळा, काय बोलतेस तू? तू शुभम बद्दल असं कसं काय बोलू शकतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई आई मला तरी असं वाटतं की त्या शुभमचं आपल्या नम्रता ताईवरती प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मुद्दामून तो जे काही करतोय ना ते माझ्या डोळ्यांना दिसतंय, पण तुझ्या डोळ्यांना दिसत नाही आहे. आई आई जरा तूच विचार कर, कोणत्या कोणत्या होणाऱ्या नवऱ्याला अशी मैत्री आवडेल? नम्रता ताई तर दिवसेंदिवस शुभम सोबतच असते. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, इशू तू तुझ्या नमुताईवरती अविश्वास दाखवतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अजिबात नाही, मी माझ्या नमुताईवरती अविश्वास दाखवतच नाही. आणि आई तू असा विचार कसा करू शकतेस? तुला खरंच असं वाटतं की खरोखर मी माझ्या नमुताईवरती अविश्वास दाखवेल? तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, अगं पण तुझ्या बोलण्यातून तर हे स्पष्ट होतंय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई खरं सांगायचं तर तू त्या शुभमचं जे वर्णन आहे ना ते स्वतःच बघ. त्याचं जे काही चालू आहे ना ते तू बघ. तेव्हा मात्र सुप्रियाने फोन ठेवलेला असतो. सुप्रिया स्वतःशीच बोलते, ईश्वरी जे काही बोलते ते खरं असेल तर? ईश्वरीच्या बोलण्यात तर खोट दिसतच नाही. आणि ईश्वरी कधीच खोटं बोलू शकत नाही, कारण तिची माणसांना ओळखायची नजर मात्र खूपच तेज आहे. तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरीचे बाबा आलेले असतात आणि ते सुप्रियाला बोलतात, सुप्रिया अगं काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काय करू तेच मला समजत नाही. आपल्या नमूच्या आयुष्यात आकाशची एंट्री झाली. मला खरंच खूप आनंद झाला. खूप चांगला मुलगा आहे तो. त्याच्यापेक्षा आनंदी त्याला कोणीच ठेवू शकत नाही. पण आता मात्र खूपच भीती वाटतेय. तेव्हा लगेच नम्रताचे वडील बोलतात, म्हणजे भीती वाटते म्हणजे काय? मला तर तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, अहो अहो तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ समजत नाही आहे. असं का बोलताय? खरं सांगायचं तर हा तिढा कसा सोडवू हेच मला समजत नाही. तेव्हा लगेच ईश्वरीचे बाबा बोलतात, खरं सांगू, घाबरायची गरज नाही, हा तिढा आपोआप सुटेल. आणि नमू कुठे आहे? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, आकाश गेल्यापासून नम्रताने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय. तेवढ्या तिथे शुभम आलेला असतो आणि शुभम बोलतो, काय काकू तुम्ही काय बोलताय? नम्रताने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय? अहो तुम्ही मला मगाचपासून का सांगितलं नाहीत? मी तिला कधीच बाहेर काढलं असतं. आणि तो तिथून लगेच नम्रताच्या खोलीकडे जात असतो. त्यावेळेला सुप्रिया मोठ्याने बोलते, थांब शुभम, एक सांगू का? तू नम्रताच्या आसपास सुद्धा फिरकू नकोस. हे बघ शुभम, मला तुमची मैत्री खटकायला लागलीये. तेव्हा लगेच शुभम बोलतो, याचा अर्थ काकू तुम्ही सुद्धा आकाश सारखा माझ्यावरती संशय घेताय? तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काय ना शुभम, संशय नाही घेत, पण काही काही गोष्टी डोळ्यांना दिसायला लागल्यात त्या नजरेआड करू शकत नाही. नम्रताचा तुझ्यावरती विश्वास आहे, पण तिला एक गोष्ट कळत नाही, तू मात्र तिच्या विश्वासाचा फायदा घेतोस. अरे मैत्री आहे ना तुमच्यात, मग ती मैत्री निभवता येत नाही का? तेव्हा मात्र शुभम बोलतो, काकू प्लीज प्लीज काकू, बस झालं. आकाशने मगाशी जे जे आरोप केले ते मी सहन केले, पण तुमच्या तोंडातून असे आरोप निघतील असा विचार सुद्धा मनात आला नव्हता. काकू तुम्ही तुम्ही मला असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच ईश्वरीचे बाबा बोलतात, शुभम शुभम शांत हो. आणि सुप्रिया काय चाललंय तुझं? त्यावेळेला सुप्रिया बोलते, तुम्ही जरा गप्प बसाल. माझ्या मुलीचं आयुष्य मला इथे उद्ध्वस्त होताना दिसतंय आणि मी मात्र शांत बसायचं? शुभम, मला तुमची मैत्री खटकायला लागले, त्यामुळे प्लीज तू या घरातून आत्ताच्या आता निघून जा. तेव्हा मात्र ईश्वरीचे बाबा बोलतात, सुप्रिया शांत हो. अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? सुप्रिया स्वतःला शांत कर, कशी वागतेस तेच कळत नाहीये तुला. तेव्हा मात्र सुप्रिया तिथून निघून गेलेली असते. तिकडे नम्रता मात्र खूपच अस्वस्थ असते. ती स्वतःशीच म्हणत असते, मी मी माझ्या आकाशवरती हात कसा काय उचलला? मी असं कसं काय वागू शकते? आता आता मला त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण आकाशने सुद्धा माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला. माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही. आकाशकडून मला सुद्धा ही अपेक्षा नव्हतीच. आणि ती ढसाढसा रडायला लागते. तर इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, आकाश
तावात घरात आलेला असतो त्यावेळेला वल्लरी मात्र तिथेच असते आणि वल्लरी बोलते, आकाश आकाश अरे काय झालं? तेव्हा लगेच आकाश बोलतो, काही नाही. आणि मम्मा प्लीज, आता माझं आधीच डोकं तापलंय, त्याच्यामध्ये तू आणखीन काहीतरी बोलून काहीतरी उगाच घोटाळा करू नकोस. तेव्हा मात्र आजी बोलते, आकाश अरे काय झालंय काय? अरे तुझ्या मम्मानी तर तुला साधा प्रश्न विचारला आणि तू मात्र तिच्याशी असं बोलतोस. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, आजी प्लीज प्लीज मला समजून घ्या. माझ्या गोष्टींचा तुम्हाला काय विचार करायचा आहे ना तो करा, पण आता मात्र प्लीज मला एकट्याला सोडा. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आकाश सर शांत व्हा, स्वतःच्या मनाला शांत करा. तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ घ्या, आपण नंतर बोलूया. तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी खरंच थँक्यू, तू मला समजून घेतलंस म्हणून. आणि ईश्वरी आकाशला बोलते, जा तुम्ही तुमच्या खोलीत जा. आणि आकाश तिथून निघून जातो. तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि वल्लरी मोठ्याने बोलते, तुला काय गरज होती आमच्यामध्ये पडायची? कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी प्लीज शांत व्हा. आता आकाश सरांना एकटं राहायची गरज आहे आणि त्यांना आपण त्यांचा वेळ द्यावा एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तू नाही मला सांगायचा, मी त्याची मम्मा आहे, मला त्याची काळजी आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, माझं असं म्हणणंच नाही, आणि तुम्हाला जर का त्यांची काळजी असेल तर प्लीज प्लीज त्यांना त्यांचा वेळ घेऊ देत. हे ऐकताच आजी बोलते, ईश्वरी असं काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी बोलते, आजी सर्व काही मी सांगते, पण जरा मला माझ्या माहेरून जाऊन येऊ देत, नंतर मग आपण या गोष्टीचा काय तो एकदाचा पर्दाफाश करू. तर इकडे मात्र नम्रताने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं. शुभम तिथे मुद्दामून दार थोटावत असतो. त्यावेळेला सुप्रिया बोलते, तुला एकदा सांगून कळत नाही का? तू का माझ्या मुलीची पाठ धरतोयस? जा ना इथून जा. तेवढ्यात मात्र ईश्वरी तिथे आलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते, आई थांब. आणि ती शुभमला बोलते, शुभम जरा बाजूला होशील? आणि ती शुभमला बाजूला करत म्हणते, नमुताई तू दरवाजा बंद करून स्वतःला त्रास करून का घेतेस? तुला तर आकाश सरांच्या सगळ्याच गोष्टी खटकायला लागल्यात. आकाश सरांची तुला नातच ठेवायचं नाही ना? नमुताई मग कशाला स्वतःला त्रास करतेस? तुझ्यासाठी महत्वाचं कोण? तर हा शुभम आहे. तेव्हा मात्र नम्रताने दरवाजा उघडलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते, काय बोलतेस तू ईश्वरी? माझ्यासाठी सर्वात महत्वाचं जर का कोणी असेल ना तर ते आकाश आहेत, आकाश. आणि तू माझ्या मनाबद्दल असं कसं काय बोलू शकतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, जर का तुझ्यासाठी महत्वाचे आकाशच आहेत तर तू असं का वागलीस? का परक्या माणसासमोर त्यांच्यावरती हात उचललास? नमुताई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, एकदा त्यांची सुद्धा तू बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होतीस, पण तू मात्र तसं केलं नाहीस. तेव्हा लगेच नम्रता बोलते, इशू अगं काय बोलतेस तू असा विचारच कसा काय करू शकतेस? अगं आकाशवरती माझं किती प्रेम आहे हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नाही ते सांगायची गरजच नाही, पण आकाश सरांचं सुद्धा तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि तुझ्यासाठी ते काय काय करतात याची सुद्धा जाणीव आहेच ना तुला. तरी सुद्धा या शुभमसाठी तू त्यांच्यावरती नाही ते गलिच्छ आरोप केलेस. तेव्हा मात्र नम्रताला पश्चाताप झालेला असतो. त्यावेळेला शुभम बोलतो, ईश्वरी अगं तू असं कसं काय बोलू शकतेस? अगं त्या आकाशने नम्रताच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले आणि तरी सुद्धा नम्रताने माघार घेऊन त्याच्याशी गोड गोड बोलायला पाहिजे अशी तुझी इच्छा आहे का? तेव्हा ईश्वरी बोलते, कोण आहेस तू? कोण समजतोस तू स्वतःला? नमुताईचा मित्र आहेस तिथपर्यंत ठीक आहे, पण नमुताईच्या खाजगी आयुष्यामध्ये लुडबुड करायची तुला गरज नाहीये. हे ऐकल्यानंतर शुभम बोलतो, ईश्वरी अगं मैत्रीण आहे ती माझी आणि म्हणूनच मी तिची बाजू घेतोय ना. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, तिची बाजू घेण्यासाठी तिचं कुटुंब आहे, त्यासाठी तुझी गरज नाही. आणि शुभम तुझं जे काही चालू आहे ना ते माझ्या डोळ्यांना दिसतंय, पण तुला मात्र अजिबात दिसत नाहीये. तेव्हा मात्र शुभम बोलतो, बस झालं ईश्वरी, बस झालं. काय चुकलंय माझं? मी तर काहीच केलं नाही तरी सुद्धा तू माझ्यावरती आरोप करतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, खरंच तू काहीच केलं नाहीस? अरे स्वतःच्या मनाला विचार, तू काय केलंयस ते. तू मुद्दामून आकाश सर आणि नम्रता ताईमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलास, बरोबर की नाही? तेव्हा लगेच नम्रता बोलते, ईश्वरी अगं तू काय बोलतेस? तेव्हा ईश्वरी बोलते, नमुताई प्लीज तू शांत राहशील? बरोबर की नाही शुभम? तुला त्यांच्यामध्ये भांडणं लावायची होती, त्यांचं नातं तोडायचं होतं, त्यांना एकमेकांपासून लांब करायचं होतं,
म्हणून तर तू हे सर्व घडवून आणलंस, बरोबर की नाही शुभम? ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि त्यावेळेला शुभमच्या तोंडातून खरं सत्य बाहेर निघतं आणि तो बोलतो, हो मी केले प्रयत्न, मुद्दामून केले. ज्या ज्या वेळेला आकाश नम्रताला भेटण्यासाठी येणार होता त्या वेळेला मी मुद्दामून नम्रताला बाहेर घेऊन गेलो, कारण मला आकाश आणि नम्रता भेटलेले कधीच आवडले नसते. हे ऐकल्यानंतर नम्रता बोलते, काय बोललास तू शुभू, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू असं का वागलास? तेव्हा लगेच शुभम बोलतो, प्लीज प्लीज नम्रता, तू माझ्यावरती विश्वास ठेव. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तेव्हा लगेच नम्रता बोलते, खड्ड्यात घाल तुझं प्रेम. अरे माझं फक्त आणि फक्त आकाशवरती प्रेम आहे. अरे तुझ्या मैत्रीसाठी मी माझ्या आकाशला नाही ते बोलले, त्यांच्यावरती हात उगारला. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अगं या शुभमचे जे काही रंग होते ना ते मला चांगलेच दिसत होते, पण मी मात्र शांत होते कारण माझ्याकडे कोणता पुरावा नव्हता. आकाश सरांच्या मनाची होणारी अवस्था मी स्वतःच्या डोळ्याने पाहत होते. नम्रता ताई, तू त्यांना भेटायची नाहीस, तू या शुभम सोबत असायचीस. तेव्हा मात्र त्यांच्या मनाची घालमेल मी पाहिली. मी त्यांना जेवढं ओळखते ना तेवढं नम्रता ताई तू ओळखतच नाहीस, म्हणून तर या शुभमसाठी तू त्यांच्यावरती हात उचललास आणि त्यांना घरातून बाहेर काढलंस. तेव्हा मात्र नम्रता बोलते, चुकलं माझं ईश्वरी, चुकलं. मी नाही ते आकाशला बोलले, तरी आकाश बोलत होते की आपण बसून बोलूया, पण मी मात्र त्यांच्याशी बोलण्यासाठी नकार दिला. तेव्हा सुप्रिया बोलते, शुभम, अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? शुभम, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती, असं कसं काय वागू शकलास तू? तेव्हा मात्र शुभम बोलतो, काय चुकलं काकू माझं? अहो नम्रतावरती लहानपणापासून प्रेम करतो मी तिच्यापासून लांब नाही राहू शकत. मी कितीतरी वेळा हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण नम्रताने मात्र हसण्यावारी नेलं. खरं सांगू काकू, मी नम्रताशिवाय कधीच राहू शकत नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अरे तुझं प्रेम होतं इथपर्यंत तर ठीक होतं, पण तुझ्या प्रेमाचा तर मी आदरच करते, पण खरं सांगू का, तू असं कसं काय वागू शकतोस? एकतर्फी प्रेमाला काहीच अर्थ नसतो शुभम. अरे तुझं नम्रतावरती प्रेम होतं, पण नम्रताचं तुझ्यावरती तर प्रेम नव्हतंच ना. तिने तर स्वतःचं मन आकाश सरांना देऊन ठेवलं होतं ना, मग तरी सुद्धा तू त्यांच्याशी असं का वागलास? तेव्हा मात्र शुभम बोलतो, ईश्वरी, मी काही चुकीचं वागलेलो नाही, आणि तसंही आकाश नम्रतासाठी योग्य नाही आहे. बघितलंस ना एवढ्याशा गोष्टीवरून त्यांनी केवढं केलं. तेव्हा मात्र नम्रता आणि ईश्वरी दोघीही शुभमच्या सटासट कानाखाली मारतात आणि शुभमला बोलतात, गप्प बस शुभम, यापुढे जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. तेव्हा मात्र नम्रता बोलते, एक गोष्ट सांगू शुभम, मैत्रीचा अर्थच तुला कळला नाही. तो अर्थ जर का कळला असता ना तर असा वागलासच नसतास. तेव्हा मात्र शुभम बोलतो, वा नम्रता वा, म्हणजे मैत्रीचा अर्थ मला समजला नाही आणि तुला समजला. नम्रता, तू माझा विचार का करत नाहीयेस? तू माझ्यावरती प्रेम का करत नाहीस? अगं त्या आकाशकडे पैसा आहे, संपत्ती आहे, म्हणून तू त्याच्याकडे जातेस. तेव्हा मात्र नम्रता बोलते, शी, किती घाणेरडं बोलतोयस तू. अरे त्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, म्हणून मी त्याच्याजवळ नाही जात, तर माझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे. आकाश सरच माझी मनापासून काळजी घेऊ शकतात. तेव्हा मात्र शुभम बोलतो, मी सुद्धा तुला अगदी आनंदात ठेवू शकतो. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, शुभम, तू जे काही वागलास ना त्यासाठी आम्ही तुला कोणीही माफ करणार नाही. तेव्हा मात्र शुभम नम्रताचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो, नम्रता, तू फक्त आणि फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार, आणि मी तुला माझ्यापासून लांब होऊ देणार नाही. तेव्हा नम्रता बोलते, शुभम हात सोड, पहिल्यांदा सांगते शुभम हात सोड. तेव्हा ईश्वरी बोलते, काय चाललंय तुझं शुभम, तिचा हात सोड, असं कसं काय वागू शकतोस तू? तेव्हा मात्र शुभम बोलतो, हा हात सोडण्यासाठी धरला नाही तर मला कायम हा हात माझ्या हातात पकडायचा आहे. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, हा हात फक्त आणि फक्त आकाश सरच आयुष्यभरासाठी पकडणार, तुझा संबंधच नाही शुभम. तू कधीच नम्रता ताईवरती प्रेमच करू शकत नाहीस, कारण तुझी लायकीच नाहीये शुभम, एकच सांगे, तू खूपच चुकीचा वागलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र शुभम बोलतो, नम्रता, अगं तू तरी माझा विचार कर ना. तेव्हा मात्र नम्रता बोलते, मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला तर या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते.
आणि त्याच वेळेला नम्रता आणि ईश्वरी शुभमचा हात पकडतात आणि त्याला फरफटत घराबाहेर ढकलतात. तेव्हा मात्र शुभम मोठ्याने बोलतो, हे काय चाललंय तुमचं? तुम्ही दोघी मला घराबाहेर काढून खूपच चुकीचं वागताय. असं वागू नका. याचे परिणाम काय होतील ना ते तुम्हाला माहिती नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, कुणाला धमकावतोस? आम्हाला धमकवायची गरज नाही शुभम. आणि आता मात्र तुझी ही नाटकं बंद कर. कारण शुभम तुझं काय चाललंय ना हे मला कळून चुकलंय. तेव्हा मात्र शुभम बोलतो, नम्रता ग माझं ऐकून तरी घे. मी जे काही केलं ते आपल्या प्रेमासाठी केलं आणि तू मात्र नको ते विचार करतेस. तेव्हा लगेच नम्रता बोलते, प्लीज प्लीज जा इथून. आणि शुभम परत मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस. आणि नम्रताने दरवाजा बंद केलेला असतो आणि नम्रता खूपच रडायला लागते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, नमुताई शांत हो. तेव्हा नम्रता बोलते, कशी शांत होऊ? अगं मला तर कळतच नाहीये आता मी आकाश सरांशी बोलू तरी कशी? अगं त्यांच्या समोर तरी कशी जाऊ? त्यांच्यावरती हात उचलला मी हात. तेव्हा ईश्वरी बोलते, जे काही झालं ते रागात झालं. आणि खरं सांगू का, आकाश सरांचं तुझ्यावरती खूपच प्रेम आहे. त्यामुळे ते तुला समजून घेतील. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, नमू किती वेळा सांगितलं तुला स्वतःच्या वागण्यावरती जरा तरी कंट्रोल ठेवत जा. पण तू मात्र स्वतःच्या वागण्यावरचा कंट्रोलच सोडून देतेस. असं का करतेस तू नमू? तेव्हा लगेच नम्रता बोलते, आई चुकलं माझं. मी असं वागायला नको होतं. आई खरंच मला माफ कर. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, माफ कर? अगं माफी माझी मागून काय उपयोग? ज्याला नाही ते बोलली, ज्याच्याशी भांडलीस त्याच्याशी आधी जाऊन बघ. त्याने माफ केलं ना तर ठीक आहे. नम्रता तुला कळतंय तुझ्या आयुष्यात जो चांगला मुलगा येणार होता त्या मुलाला तू स्वतःपासून स्वतः लांब केलंयस. तेव्हा मात्र नम्रता बोलते, आई प्लीज. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, नमुताई वेळ न घालवता आकाश सरांशी बोलायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ईश्वरी आकाश आणि नम्रताला एकत्र आणू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.